खरं तर ही गोष्ट ऐकायला खूप वेगळी वाटेल तुम्हाला, आणि त्यांनी मला ते नेहमी जाणवून देतात. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सारिका कांचनची दुनिया. तर बरेच दिवस झालं मला या विषयावर व्हिडिओ बनवायचा होता. आता जवळजवळ आठवडाभर झालं मी तुम्हाला म्हणते, म्हणजे मला स्वतःला म्हणते की हा व्हिडिओ बनवायचा आहे, पण त्याविषयी मला बनवणं झालं नाही. तर म्हटलं चला आज बनवूया, दररोज म्हणायचे आज बनवूया, उद्या बनवूया, पण मला काही बनवणं झालं नाही. म्हटलं चला आज फायनली या विषयावर व्हिडिओ बनवूयाच. तर तसं तर हा विषय ना खूप महत्त्वाचा आहे आपल्या चॅनलवरचा, आणि बऱ्याच वेळा याचं उत्तर दिलेलं देखील आहे, म्हणजे कमेंट थ्रू दिलेलं आहे, किंवा याविषयी मी ब्लॉग देखील बनवलेला आहे. तर या चॅनलवरचा पहिला, दुसरा किंवा तिसरा ब्लॉग ना याच विषयावरती आहे. तर असो, म्हटलं चला परत एकदा आपण या विषयावरती व्हिडिओ बनवूया. बऱ्याच वेळा हा विचारला जातो प्रश्न, कमेंट्समध्ये, इंस्टाग्रामला भरपूर विचारलं जातं. तसं तर यूट्यूबच्या आता माहीत झाले, तरी पण जे काही नवीन सबस्क्रायबर्स आहेत ना त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ परत एकदा बनवते. आणि आजचा हा व्हिडिओ ना माझ्या आयुष्यातला असा व्हिडिओ आहे जो माझ्या आयुष्याशी रिलेटेड आहे, आणि थोडासा वेगळा पण आहे. तर याचं उत्तर दिलेलं आहे अनेकदा, तरी पण अनेकदा हा प्रश्न विचारला जातो, आणि तो प्रश्न म्हणजे तुमच्या नवऱ्याने तुमच्याशी लग्न कसं केलं? तुम्ही तर दिव्यांग आहात, मग ते तर चांगले आहेत, तर ते चांगले असून देखील तुमच्याशी का लग्न केलं? तर बऱ्याच वेळा हे विचारलं जातं. आम्ही कुठे पण बाहेर जाऊ दे, फिरायला वगैरे जाऊ दे, किंवा कुठेही हा प्रश्न विचारला जातो की तुमच्या नवऱ्याने तुमच्याशी लग्न का केलं? आणि साहजिकच आम्ही दोघांना बघितलं ना, बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, आणि बऱ्याच जणांना हे कळतही नाही की आम्ही नवरा बायको आहोत म्हणून. बऱ्याच वेळा आम्हाला तिथे सांगावं लागतं. तर तो महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की त्यांनी माझ्यासोबत लग्न का केलं? आणि कसं आहे ना, काही प्रश्न मनापासून विचारले जातात, आणि काही प्रश्नांमध्ये आश्चर्य वाटतं. तर मला या प्रश्नाचं उत्तर एकदाच द्यायचंच आहे तुम्हाला सगळ्यांना. आणि हे उत्तर ना फक्त माझ्याच आयुष्याचं नाही, तर हे उत्तर आहे माझ्यावर आहोंच्या असलेल्या प्रेमाबद्दल. तर त्याचंच हे उत्तर आहे. आणि तसंही आमचं लग्न काय असं अचानक वगैरे काही ठरलेलं नाही आहे की अचानक झालं, जमलं, असं काही नाही. तर आमचं नातं ना अगोदरपासूनच ठरलेलं होतं, म्हणजे लहानपणापासूनच. तर आता आहो जे आहेत ना ते माझ्या आत्यांचा मुलगा आहेत, आणि मी त्यांच्या मामाची मुलगी आहे. त्यामुळे आमचं लग्न आहे ना ते लहानपणापासूनच ठरलं होतं. लहानपणापासूनच हे होतं की म्हणजे आत्याने आणि पप्पाने ठरवलं होतं की तुला मुलगी झाली तरी माझ्या मुलाला करायची, असं होतं. त्यामुळे आमचं लग्न काय अचानक वगैरे झालं नाही, ते अगोदरपासूनच ठरलेलं होतं. आणि आपण जसं भूतकाळातलं सांगू शकतो ना, तसं भविष्य काळातलं सांगू नाही शकत, असं होतं. म्हणजे परत पुढे काय होईल ना याचं आपल्याला काही माहिती नसतं. तसंच आमच्यासोबत पण झालं. लहानपण होतं, लहानपणीच लग्न ठरलं होतं, पण पुढे काय होईल हे कोणालाच माहिती नव्हतं. जसं मी ना मोठी होत गेली ना, तसं माझ्यातलं ना दिव्यांगत्व हळूहळू दिसू लागलं. तसं तर मी 1ली ते 8वीपर्यंत ना एवढं काय दिसून येत नव्हतं. 1ली ते 8वीपर्यंत ना मी नॉर्मल मुलीसारखीच होते, पण 8वीपासून पुढे ना माझं दिव्यांगत्व ना हळूहळू दिसू लागलं. म्हणजे 7वी-8वीच्या दरम्यान थोडंसं चेंजेस दिसू लागले त्याच्यामध्ये. आणि म्हणजे असं तेव्हा समजलं की खरंच म्हणजे प्रॉब्लेम आहे, असं दिसून येऊ लागलं. म्हणजे आता तेव्हाच स्पष्ट दिसत होतं. 1ली ते 7वी-8वीपर्यंत एवढं काही जाणवलं नाही, मग हळूहळू ते कळून यायला लागलं. आणि मग इथेच लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की त्यांनी लग्न का केलं? की हळूहळू माझ्यातलं दिव्यांगत्व दिसू लागलं. खरं तर मला पण वाटत होतं की आता नाही करायला पाहिजे. मला पण असं मनापासून वाटत नव्हतं, कारण मला त्यांचं लाईफ ना मुळात असं स्पॉईल करायचं नव्हतं. आता बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगते, पण कसं आहे त्यावेळेस मी तयार झाले. कदाचित ती माझी चूकच होती, मी तसं करायला नाही पाहिजे होतं, पण झालं. पण खरं सांगायचं झालं ना तर माझ्या लाईफमधली ना सगळ्यात मोठी गोष्ट हीच आहे की ना त्यांनी मला कधी दिव्यांगातून कधी मला पाहिलंच नाही. बरेच जण मला असं दिव्यांग म्हणून पाहत होते, पण त्यांनी मला त्या दृष्टीने कधीच पाहिलं नाही. आणि अजूनपर्यंत मी
म्हणजे जसं आहे तसं. मला त्यांनी कधी असं जाणवू दिलं नाही की मी दिव्यांग आहे, सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. तेव्हा पण आणि आत्ता पण. तेव्हा पण त्यांनी मला फक्त आणि फक्त एक मुलगी म्हणून पाहिलं, एक स्त्री म्हणून पाहिलं. दिव्यांग म्हणून त्यांनी मला असं कधी पाहिलंच नाही. आणि त्यासाठीच ना मी आज माझ्या मनापासून एक गोष्ट सांगते की त्यांनी मला स्वीकारलं, त्यांनी माझ्यातल्या सगळ्या डिसॅबिलिटीज स्वीकारल्या. त्यासाठी ना मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन. आणि तसं दररोजच मला हे जाणवतं प्रत्येक गोष्टीतून. आता आमच्या लग्नाला जवळजवळ भरपूर वर्ष झाली, पण एकही दिवस असं नाही की त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून मला हे जाणवलं की मी सगळ्यांपेक्षा वेगळे आहे, मी इतर स्त्रियांसारखी नाही, असं कधीच नाही वाटलं. ते नेहमी मला कुठेही बाहेर जाताना वगैरे असं त्यांना ऑकवर्ड फील होत नाही. तसं मला वाटतं की मला वाटायचं की मी ह्यांच्यासोबत जायला नाही पाहिजे कुठं, की एकत्र नाही जायला पाहिजे. कधी कधी तर मी टाळायचे एकत्र जायचे. मला वाटायचं की माझ्यामुळं ह्यांना वेगळं वाटेल, ह्या म्हणजे असं विचारतील सगळे, तर मला खूप ऑकवर्ड वाटायचं. पण त्यांना कधीच असं वाटलेलं नाही. त्यामुळे मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहीन. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचे माझ्यावर खूप उपकार झालेत. खरं तर लग्नामध्ये ना उपकार नसतात, तर लग्न म्हणजे दोन माणसं एकत्र येतात, ज्यामध्ये फक्त आणि फक्त दोन माणसाचं नातं जोडलं जातं. लग्नामध्ये दोन माणसं एकमेकांना स्वीकारतात मनापासून. माझ्याही बाबतीत तेच झालं होतं. त्यांनी मला माझ्या सगळ्या डिसॅबिलिटीसोबत स्वीकारलं होतं. समाजामध्ये ना माणसाची किंमत ना त्याच्या दिसण्यावरून ठरवली जाते. कोण कसं दिसतं, कोण कसं चालतं, कोण कसं वागतं, यावरून ना समाज माणसाची किंमत ठरवत असतो. कोण काय करू शकतो, कोण काय करू शकत नाही, यामध्ये ना माणसाला मोजलं जातं समाजामध्ये. पण आहोनी मला कधीच त्या तराजूमध्ये तोललं नाही. त्यांनी माझ्यातल्या कमतरता शोधल्या नाहीत. त्यांनी माझ्यात ना काही चांगलं आहे ते पाहिलं. माझ्यातली कोणती कमी गोष्ट आहे ती कधी त्यांनी पाहिली नाही, पण माझ्यात कोणती गोष्ट आहे, कोणतं स्किल आहे ते नेहमी त्यांनी पाहिलं. माझ्या डिसॅबिलिटीमुळे, माझ्या दिव्यांगत्वामुळे मला कधी कुठे अडचण आली ना, तर त्यांनी माझ्यासोबत ना उभं राहणं पसंत केलं. प्रत्येक वेळेस ना माझ्यासोबत ते होते. म्हणजे कॉलेजला जायचं म्हणा किंवा बाकी इतर ठिकाणी कुठेही जायचं, ते माझ्यासोबत होते. आणि त्यामुळे ना मला कोणत्याही प्रकारची असं भीती वाटत नव्हती, की असं वाटत नव्हतं की मी दिव्यांग आहे. आता कधी कधी असं व्हायचं की जेव्हा आपण एक्झामला जातो, म्हणजे कोणतीही एक्झाम असो, कॉलेजची म्हणा किंवा बाकी ज्या आपण एक्झाम देतो, तर तिथं ना आपल्याला पहिल्यांदा आपली सीट बघायची असते, आपला नंबर कुठं आलेला आहे ते बघायचं असतं, कोणत्या कॉलेजवर आला आहे बघायचं असतं. तर ते खूप मोठा टास्क होता माझ्यासाठी खरं म्हटलं तर. कारण सगळेच जण काय आपापले जाऊन बघायचे, पण गर्दी एवढी असायची ना. आता तुम्हाला तर माहितीच असेल, कॉलेज जेव्हा ज्या दिवशी आपली एक्झाम असते त्या दिवशी किती गर्दी असते. आणि तेव्हा ना ते मला नंबर वगैरे पूर्ण शोधून द्यायचे, माझा नंबर कुठे आहे, कोणत्या वर्गात नंबर आलेला आहे. मग तिथं जाऊन बसायचं, माझी डेस्क कोणती आहे, कोणत्या डेस्कवर माझा नंबर आहे. तर असं, आणि जोपर्यंत माझे पेपर्स होत नाहीत, मग 2 तास असो 3 तास असो, तेवढा वेळ ते बाहेर बसायचे माझी एक्झाम होईपर्यंत, मला आणायला आणि सोडायला पण. तर असं म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारचं मला कधी असा त्रास होऊ नाही दिला. वर्गातून बाहेर आली की ते समोर असायचेच, असं असायचं. आणि वर्गात सोडताना पण. तर एवढ्या सगळ्या गर्दीतून ना त्यांनी मला कधी असं एकटीला नाही सोडलं. आणि मला कधी ना दिव्यांगत्वाची जाणीव होऊ दिली नाही, ते सगळ्यात महत्त्वाचं. खरं तर ही गोष्ट ऐकायला खूप वेगळी वाटेल तुम्हाला, आणि कदाचित छोटी पण वाटेल. पण ज्या व्यक्तीला आयुष्यभर स्वतःच्या शरीरामुळे आणि समाजाच्या नजरेमुळे कमीपणा वाटू शकतो, त्या व्यक्तीला ना माझ्यासाठी तू वेगळी नाहीस, माझ्यासाठी तू सगळ्यांसारखीच आहे, हे जाणवून देणं ना खूप मोठं असतं. आणि त्यांनी मला ते नेहमी जाणवून देतात. तर आमच्या नात्यात ना दुःख नाही, तर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांना भांडतो, चिडवतो, एकमेकांची काळजी घेतो. जसं सगळ्यांचं नॉर्मल होतं ना, तसंच आमचं पण नातं आहे. म्हणजे अगदी इतर कोणत्याही नवरा बायकोचं असतं तसंच. आणि म्हणूनच मला असं वाटतं की दिव्यांगत्व हे शरीराला असू शकतं, पण प्रेमाला कधीच असू शकत नाही. तर असं झालं, त्यामुळे त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं, कारण आमचं लग्न अगोदरपासूनच जमलेलं होतं. आय होप तुमच्याला हे लक्षात आलं असेल. पण नंतर ना आमच्या आयुष्यात एक असा निर्णय आला, जो कदाचित बाहेरच्या लोकांना आणि तुम्हाला सगळ्यांना समजायला ना
थोडा कठीण आहे. याविषयी देखील तुम्हाला बरेच प्रश्न पडतात. पण माझ्या मनात ना नेहमी हा विचार यायचा की माझ्यामुळे ना आहोंच्या लाईफमध्ये एक चांगला लाईफ पार्टनर नाही असं मला वाटायचं. नेहमीच मला त्यांनी जरी ते जाणवून नाही दिलं तरी मला नेहमी असं वाटायचं की काहीतरी कमी आहे असं. आणि कसं असतं, आपलं लाईफ आहे ना ते फक्त एकदाच मिळतं आणि त्यामुळेच मला असं वाटायचं की तेही एक बेटर लाईफ पार्टनर डिझर्व करतात असं मला वाटायचं. तर मला तर माझ्या अपेक्षा नसताना म्हणजे थोडक्यात आता माझी लायकी नसताना एवढा चांगला नवरा मिळाला आहे, तर त्यांनाही एक बेटर लाईफ पार्टनर मिळणं ना मला वाटायचं की ते त्यांना मिळायला पाहिजे, तेच डिझर्व करतात असं मला नेहमी वाटायचं. आणि मनात नेहमी विचार यायचा, जरी आमचं लग्न झालेलं असलं तरीही मला सारखं असं मनात विचार यायचा. नेहमी मी त्याच विचारामध्ये असायचे की माझ्यामुळे त्यांना एक लाईफ पार्टनर, व्यवस्थित चांगला लाईफ पार्टनर मिळू शकला नाही, जो म्हणजे त्यांच्यासारखी व्यक्ती असू शकते, जेव्हा त्यांनी एकत्र संसार करू शकतील खांद्याला खांदा भिडवून. कसं असतं, संसाराची दोन्ही पण चाकं जर चांगली असली ना तरच संसार व्यवस्थित आणि सुखाने होऊ शकतो असं मला नेहमीच वाटायचं. एक अशी व्यक्ती जी त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचा संसार करू शकेल असं नेहमी मला वाटायचं, जे की मी करू शकत नाही असं माझ्या मनाला वाटायचं. आणि हा विचार ना मला खूप त्रास द्यायचा मनातल्या मनात. मी याविषयी खूप असं घोकत बसायचे, खूप विचार करायचे. कारण माझं ना आहोंवर खूप प्रेम आहे आणि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना त्या व्यक्तीचं ना आयुष्य सुंदर असावं असं प्रत्येकालाच वाटतं. म्हणून मग मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांचं दुसरं लग्न कांचनसोबत लावून दिलं आणि आता आम्ही खूप छान राहतो. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही रोज आम्हाला आमच्या व्हिडिओमधून बघत असता. आणि हा निर्णय घेणं माझ्यासाठी ना खूप अवघड होतं. पण नेहमी मनात एकच इच्छा असायची की माझ्यामुळे यांचं आयुष्य थांबलं नाही पाहिजे. त्यामुळे मग कांचनचं आणि आहोंचं लग्न केलं. आता बऱ्याच वेळा तुम्हाला हा प्रश्न पडेल की हा केलेत लग्न तर मग तू का राहते त्यांच्यासोबत. तर याचं उत्तर देखील मी दिलेलं आहे. आपल्या चॅनलवरती याचा पण व्हिडिओ आहे, तर तुम्ही जाऊन नक्की बघा तो व्हिडिओ. आणि नंतर मग आहोंचं आणि कांचनचं पण लग्न झालं. आज कांचन आमच्यासोबत आहे आणि आमचं एक खूप सुंदर नातं आहे आणि कांचन आमच्या आयुष्याचा एक सुंदर भाग झालेला आहे आता. आमचं नातं कदाचित ना इतरांना वेगळं वाटेल आणि वाटतंच बऱ्याच जणांना, पण खरं तर ते नातं आम्ही समजुतीने, आदराने, प्रेमाने जपत आहोत. आणि तसं तर कांचन आणि माझ्यामध्ये ना खूप आपुलकी आहे. आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहता, हसताना, म्हणजे एकमेकींची काळजी घेताना, एकत्र कामे करताना. आणि कदाचित म्हणूनच ना आमच्या नात्याबद्दल ना लोकांना खूप उत्सुकता वाटते. पण ना एक गोष्ट ना आजही तशीच आहे आमच्यामध्ये की आहोंनी ना मला कधी असं कमी नाही लेखलं. कांचन त्यांच्या लाईफमध्ये आली म्हणून माझी जागा कमी झाली असं कधी झालंच नाही. आजही मला ते तेवढाच जीव लावतात जसं अगोदर लावत होते. मी दिव्यांग आहे, ती चांगली आहे म्हणून ना माझं स्थान कधी कमी झालेलं नाही. त्यांनी मला कधीच अशी जाणीव करून दिली नाही. उलट त्यांनी मला नेहमी समजावलं की तू जशी आहे ना तशीच चांगली आहे, छान आहे. खरं सांगायचं तर एखाद्या स्त्रीला ना यापेक्षा तिच्या नवऱ्याकडून काय अपेक्षा असते, आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्या दिव्यांग व्यक्तीला तर ही खूप मोठी गोष्ट आहे की तिच्या नवऱ्याने तिच्यात काही कमीपणा शोधला नाही, काही कमी नाही शोधली, जशी आहे तसंच तिला ॲक्सेप्ट केलं. आणि म्हणूनच ना जेव्हा कोणी मला विचारतं ना की त्यांनी तुमच्याशी लग्न का केलं, तर खरं तर मला वाटतं असं विचारायला पाहिजे की त्यांनी तुमच्यावर इतकं प्रेम कसं केलं तुम्ही अशा असून देखील. कारण त्यांनी ना याचं उत्तर मी हेच सांगेन की त्यांनी माझं शरीर नाही, माझं मन पाहिलं, माझ्यातलं दिव्यांगत्व नाही तर माझं व्यक्तिमत्व पाहिलं, आणि माझ्यातल्या अडचणी नाही तर माझ्यातली माणुसकी त्यांनी पाहिली असं मला वाटतं. आता मी स्वतःला कधीच या गोष्टीसाठी कमी समजत नाही की मी दिव्यांग आहे, असे आहे, सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. तर मला खूप छान वाटते की माझ्या आयुष्यात प्रेम आहे, माझ्या आयुष्यात संसार आहे, माझ्या आयुष्यात एक कुटुंब आहे,
हीच जाणीव ना मला खूप मनाला असं आनंद देते नेहमीच. त्यामुळे माझं दिव्यांगत्व ना मी तर विसरूनच गेलेले आहे. मला कधी वाटतच नाही की मी सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. माझ्या आयुष्यात ना माझ्यावर विश्वास ठेवणारी माणसं आहेत आणि खरं तर हीच माझ्यासाठी ना खूप मोठी संपत्ती आहे. आणि दिव्यांग असणं म्हणजे स्वप्नच संपणं असं नाही, की सगळंच संपलं असं नाही. आणि दिव्यांग असणं म्हणजे प्रेम मिळण्याचा अधिकार नाही, दिव्यांग असणं म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही असं नाही. तर प्रत्येक व्यक्तीला ना स्वतःचं आयुष्य सुंदर करण्याचा अधिकार आहे असं मला तरी वाटतं. आता बऱ्याच वेळा हे देखील म्हटलं जातं की हां, लग्न केलं, जर तुझ्यावर खरंच प्रेम असतं तर मग त्यांनी दुसरं लग्न केलंच नसतं. आणि असं बऱ्याच कमेंट येतात बऱ्यापैकी जेव्हा मी एखादा व्हिडिओ वगैरे अपलोड करते. तर फॉर्मॅलिटी म्हणून लग्न केलं, मग दुसरं लग्न केलंच नसतं, तू लाख म्हणली तरी दुसरं लग्न केलं असतं. पण कसं आहे ना, माझा नवरा कसा आहे ते माझं मला माहिती आहे असं मी प्रत्येक वेळा प्रत्येकालाच सांगत असते. कारण ही गोष्ट सोपी नाही की एखाद्या दिव्यांग व्यक्तीसोबत लग्न करणं आणि स्वतःचं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं बनवणं. भले त्यांनी दुसरं लग्न जरी केलं असलं तरी कोणीही आमच्यासारखे दिव्यांग व्यक्तींना ना आपल्या आयुष्यात ठेवायला तयार होत नाही असं असतं. बरेच जण सांभाळायला तयार होतात, खूप जण सांभाळायला तयार होतात, पण मानाने आणि रिस्पेक्टफुली ना असं ठेवायला कोण तयार होत नाही, की स्वतःच्या बायकोचा दर्जा द्यायला ना कधीच कोण तयार होत नाही असं तर मला तरी वाटतं बरं का. आणि त्यांनी ते माझ्यासाठी केले, त्यामुळं ना माझ्यासाठी ना त्यांची जागा खूप मोठी आहे. त्या दोघांची पण, कांचनची आणि आहोंची सुद्धा, की तिनं सुद्धा ना मी असताना त्यांच्या लाईफमध्ये त्यांना ॲक्सेप्ट केलं आणि त्यांच्यासोबत मला देखील ॲक्सेप्ट केलं. त्यामुळे माझ्यासाठी आहो आणि कांचन ना खूप ग्रेट आहेत, खूप म्हणजे खूपच. आणि आजच्या व्हिडिओच्या निमित्ताने मला खरंच आहोला काहीतरी सांगायचं आहे की तुम्ही माझ्या आयुष्यात आला, माझ्यातल्या अडचणी स्वीकारल्या, माझ्यातल्या डिसॅबिलिटी स्वीकारल्या, पण मला कधीही त्याची जाणीव होऊ दिली नाही. तुम्ही माझा हात धरला आणि मला कधी असं वाटू दिलं नाही की मी एकटी आहे. कदाचित ना तुम्हाला तुमचं हे प्रेम साधं वाटत असेल, पण माझ्यासाठी ना माझ्या संपूर्ण आयुष्याची ताकद आहे. आणि तुम्ही माझ्यासोबत उभं राहिला यासाठी मी तुमची आयुष्यभर आभारी राहीन. आणि कांचनला देखील सांगायचं आहे, तसं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते, पण आज मला सांगायचं आहे तिला पण. आपलं नातं कदाचित सगळ्यांपेक्षा वेगळं असेल, ज्या नात्याला सगळे म्हणजे चुकीचं समजतात, पण माझ्यासाठी ना तू आहोंच्या आयुष्यात आलेली एक व्यक्ती नाही, तर तू माझ्या आयुष्याचा ना एक भाग झालेला आहेस. आपण दोघींनी एकमेकींना समजून घेतलं, एकमेकीचा आदर केला आणि म्हणूनच कदाचित हे नातं टिकून आहे. आपण दोघे मिळून हा संसार जगतोय, हा संसार प्रपंच करतोय. त्यामध्ये ना त्यामागे ना एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ना दोघींविषयी ना प्रतिस्पर्धी म्हणून आम्ही बघत नाही, तर एकमेकींना बहिणीप्रमाणे जीव लावतो. दोघींच्याही मनात एकमेकींविषयी कटुता नाही, तर एकमेकींविषयी प्रेम आहे, जे प्रेम आजकाल ना सख्या बहिणींमध्ये सुद्धा बघायला भेटत नाही. तर थँक्यू सो मच कांचन, आमच्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला एवढ्या छान समजून घेतल्याबद्दल. मी तुझे देखील आयुष्यभर आभारी राहीन. म्हणून मला असं वाटतं की आमच्याकडे बघताना ना असं पाहू नये की हां, ही दिव्यांग आहे तर हिचं लग्न झालेलं आहे आणि हे तिघंजण राहतात. तर त्याऐवजी असं पहा की या दोघांनी ना हिला समजून घेतलंय, की तिला किती छान प्रकारे आधार दिलेला आहे. तर या दृष्टीने तुम्ही बघा. तर बऱ्याच वेळा कधी कधी निगेटिव्ह कमेंट्स येतात, तर थोडंफार मनाला कुठंतरी वाटतं, पण तुम्ही त्या दृष्टीने बघू नका. असं मला वाटतं की तुम्ही नेहमी ह्याच दृष्टीने बघा की या दोघांनी एका दिव्यांग व्यक्तीला किती छान प्रकारे समजून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ मध्ये मला आता एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आमच्या तिघांकडे बघताना नेहमी असा विचार करा की हे तिघं किती छान राहतात, किती छान प्रकारे एकमेकांना समजून घेतात, एवढंच. तसं तर आपल्या मागच्या व्हिडिओला पण तुम्ही खूप छान छान कमेंट्स केल्या आणि खरं तर तुमच्या कमेंट्स वाचून ना मला खूप छान वाटतं, म्हणजे असं वाचतच राहावं वाटतं. काही तर कमेंट असा एवढा भरपूर आहेत ना, खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहेत, जे आम्हाला कोणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर त्या वाचून ना खरंच खूप छान वाटतं. त्यासाठी ना तुमच्या सर्वांचं ना मनापासून धन्यवाद. असंच तुम्ही आमच्यावर प्रेम करत राहा. आणि शेवटी मला आहोंना म्हणायचं आहे की तुम्ही मला स्वीकारलं, माझ्यातला कमीपणा
कधी जाणवू दिला नाही. म्हणून मी मोठी झाले आणि स्वतःला ना कमी समजणं मी स्वतः कमी केलं आणि मी स्वतःवर प्रेम करायला शिकले. तुमच्या या प्रेमाची जाणीव मी आयुष्यभर मनात जपून ठेवेन. आणि तुम्हाला जर आमच्या दोघांची ही गोष्ट आवडली असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते ना प्रेम म्हणजे काय आहे ते. आणि आमच्या कुटुंबावर ना असंच तुमचं प्रेम कायम राहू द्या. आमचे व्हिडिओज तुम्ही कायम बघत राहा. आमच्यातल्या काही गोष्टी असतील त्याविषयी तुम्ही आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करता. कोणत्या विषयी सल्ला द्यायचा असेल, कशाविषयी तुम्हाला सांगायचं असेल, आणि आम्ही नेहमीच तुमच्या सूचनांचं पालन करत असतो. तर यापैकी बऱ्याच जण माझ्यापेक्षा मोठे असतील, माझ्यापेक्षा छोटे असतील, तर सगळ्यांच्याच सल्ल्यांचं मी ना पालन करत असते. जे मला कमेंट्स करून सांगतात, ताई तू असं करत जा, ताई तू तसं करत जा, काही म्हणतात सारिका तू असं करत जा, सारिका हे करायला पाहिजे. तर मी नेहमीच ना तुमच्या कमेंट्स वाचत असते खूप मनापासून आणि त्याचं उत्तर देखील देत असते. तर अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून तुम्ही विचारू शकता. आणि अजूनही एक ताई आहेत, तर त्या देखील खूप व्हिडिओ रोज बघतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की मी रोज लॉंग व्हिडिओज टाकावेत. पण कसं असतं, लॉंग व्हिडिओज रोज टाकणं काही होत नाही. त्यामुळं 3-4 दिवसातून जमेल असं मी व्हिडिओज टाकत असते. आणि पुन्हा भेटूया अशाच एका आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रेम करा, माणसाला मनाने ओळखा आणि कधीच त्याच्या कमतरतेवरून त्यांची किंमत ठरवू नका, असं मला तरी वाटतं. धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.